शिकवणीची फी फुल पॅन्ट. आमचं विद्यानिकेतन अर्थात सुसंस्काराचं, विद्यादानाचं विद्यापीठच. या वैश्विक कुटुंबाचं महत्त्व प्रवेश मिळाल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागलं. 5वी ते 10वी हा काळ तसा आमच्यासाठी सुवर्ण काळच होता. कारण हे वय आमचं जीवन घडवण्यासाठी योग्य होतं. आता वयाच्या 50शी नंतर ते किती उपयोगी पडत आहे हे आता जाणवतं. अनमोल अशी ही पोतडी भरण्यात माननीय प्राचार्य साळुंखे सर, श्री महाजन सर, श्री सय्यद सर, श्री वडनगेकर सर, श्री पेडणेकर सर, श्री दुर्गुळे सर आदी सर्वांचाच यात मोलाचा वाटा आहे. याबद्दल मी कृतकृत्य आहे. या सुसंस्कारा विद्यापीठात असताना अनेक गोष्टी शिकायला, करायला मिळाल्या. त्या माझ्या कायमच स्मरणात आहेत. सकाळी 6ला सुरू झालेला दिवस रात्री 10 वाजता संपायचा. नित्यक्रम ठरलेला असायचा. त्यात प्रार्थना, स्वच्छता, व्यायाम, नाश्ता, अभ्यासवर्ग, जेवण, खेळ आदींचा समावेश होता. दररोज सकाळी 7:30 ग्राउंडवर जमून 2 किलोमीटर आम्ही रनिंग करायचो. हे सर्वांना सक्तीचेच असायचे. यापुढे दुसरा पर्याय नव्हता. अचानक एके दिवशी आमच्या श्री आर.जी. चव्हाण सरांनी, "बुटाले, उद्यापासून तुला रनिंगच्या वेळात शशिकांत पाटील यांची शिकवणी घेण्यास माननीय प्राचार्य साळुंखे सरांनी सांगितले आहे, त्यामुळे तुला ती घ्यावी लागेल," असे सांगितले. एकीकडे रनिंग महत्त्वाचे असले तरी शिकवणी हा मुळात माझ्या आवडीचा विषय असल्यानं मी मनोमन खुश झालो. उभा पाऊस, बोचरे वारे, कडाक्याची थंडी आणि खडबडीत रस्त्यातून नाईलाजानं का होईना सरांनी शिट्टी वाजवली की ग्राउंडवर जमून बॅचप्रमाणे रनिंगला जावे लागे. प्रत्येक बॅचसोबत एक सिनियर लीडर दादा असायचा. एखाद्या वेळी काही कारणानं हा लीडर रागावला तर खांडसरी केव्हाच मागे पडून बालिंग्याचा ओढा पार पडायचा. परत येताना भुकेनं दाढा खवळलेल्या असायच्या आणि बोलायची पंचायत. पण नाईलाज को क्या इलाज या न्यायानं रनिंग करणं हा अविभाज्य चक्रव्यूह भेदावा लागायचाच. या सर्व दिव्यातून शशिकांतच्या शिकवणीच्या निमित्तानं मिळालेल्या मुक्तीमुळे मला स्वर्ग 2 बोटे उरला होता. शशिकांतला इंग्रजी व विज्ञान हे 2 विषय अवघड जातात. आणि त्याची शिकवणी. उजळणी घेऊन त्याचा गृहपाठ घे. त्याची प्रगती झाली पाहिजे. ही प्राचार्य साळुंखे सरांची आज्ञा शिरसावंद्य मानून आत्मविश्वासानं कामाला लागलो. पाढे, स्पेलिंग पाठ करून घेणं, त्याची उजळणी घेणं आदी नित्याचेच झाले. शशिकांतचे वडील श्री आनंदराव पाटील सुयेकर साहेब शाळेवर आपल्या मुलासारखे प्रेम करायचे. त्यामुळे ते अधूनमधून शाळेला भेट द्यायचे. सोबत मात्र खूप खाऊ घेऊन यायचे. कधीकधी शशिकांत मला खाऊ देऊन शिकवणीस कंटाळा करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याचा प्रयत्न बऱ्याचदा वाया जायचा. कारण मी माझ्या जबाबदारीवर ठाम होतो. वार्षिक परीक्षा संपवून आम्ही सर्वजण आपापल्या गावी गेलो आणि जूनमध्ये परत शाळेला हजर झालो. पण काय चमत्कार झाला देव जाणे. शशिकांत चांगल्या मार्कानं सर्व विषयात पास झाला होता. 14 ऑगस्ट 1982 रोजी नेहमीप्रमाणे चुयेकर साहेब शाळेत आले. त्यावेळी ते शशिकांत व मला त्यांच्या चुये गावी घेऊन गेले. चुयेकर साहेब ही खूप मोठी आसामी होती. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, दूध संघाचे ज्येष्ठ चेअरमन असल्यामुळे त्यांच्या घरी इतर पुढारी व कार्यकर्त्यांची रीघ पाहायला मिळाली व मला त्यांच्या कार्याची जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी आपुलकीनं शशिकांतसोबत माझी पण सर्वांची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी गावातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात ते विद्यानिकेतनविषयी भरभरून बोलले. त्यानंतर त्यांनी माझा शर्ट पॅन्ट देऊन सत्कारही केला. या सर्व अनपेक्षित गोष्टींमुळे मी भारावून गेलो. हाफ चड्डीच्या जमान्यात फुल पॅन्ट मिळाल्याचा आनंद खूप खूप स्वप्नवत होता. धन्य ते विद्यानिकेतन, धन्य ते माननीय प्राचार्य, शिक्षकवृंद आणि धन्य ते चुयेकर साहेब व माझ्या शाळेनं मला दिलेला माझा प्रिय शिष्य शशिकांत व माझे सर्व सवंगडी. आठवणीतली ही साठवण माझ्या कायमच सोबत असते. कधीकधी कोणत्या ना कोणत्या प्रसंगी किंवा प्राचार्य, शिक्षक तसेच मित्र भेटले की ह्या आठवणी ताज्या होतात.